ॲक्च्युली श्वास नंतर मी खूप सिनेमा केले तसे, पण चांगले सिनेमे फार क्वचित मिळतात. आणि 12 तास वैशिष्ट्य हे आहे की एक छोटी गोष्ट जी एका दिवसात घडते. ॲक्च्युली ह्याची मांडणी खूप अवघड असते खरं तर अशा पद्धतीच्या सिनेमाची. आणि कोणी काहीतरी वेगळं करत असेल, म्हणजे आपण आता हल्ली म्हणतो मराठी सिनेमाला बजेट लागतं त्याशिवाय होत नाही, पण मी म्हणतो खूप कंट्रोल्ड बजेटमध्ये एक चांगला सिनेमा करण्याचं वैशिष्ट्य किंवा कामगिरी ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे काम करायला मला नेहमीच आवडतं. म्हणजे पॅरलाल यांच्याबरोबर मला जवळजवळ 5 वर्षाचा संबंध आहे आणि त्यांच्याकडे ज्या काही ट्रिक्स आहेत सिनेमा प्रेझेंट करण्याच्या, त्या मला जास्त इंटरेस्टिंग वाटतात. की तुम्ही नुसतं सिनेमा चांगला लिहिणं त्याच्यामुळे तो चांगला होत नाही, तर चांगला प्रेझेंट करणं, चांगल्या लोकांना घेऊन प्रेझेंट करणं, या गोष्टी ज्यांना जमतात त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडतं. त्यामुळे 12 तास इंटरेस्टिंग होईलच, कारण एक मिस्ट्री आहे त्याच्यात आणि अत्यंत वेगवान आणि अत्यंत सुंदर टेकिंग. मी आता जे काही त्यांचे चित्रित झालेले शॉट्स बघितले त्याच्यावरून मला असं वाटलं की एक तुम्हाला खिळवून ठेवणारी गोष्ट असते ती फक्त 12 तासमध्ये आहे. आणि 12 तास त्याच्यामुळे मला भावलं. माझा रोल खूप मोठा नसला तरी खूप महत्त्वाचा आहे त्या सिनेमातला. आणि आम्ही तो 1-2-3 दिवसात त्याचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि मला करायला मजा आली, कारण नेहमीच त्याच टाईपचं सिनेमा करून मन भरत नव्हतं. पण या सिनेमाने अक्षरशः 3 दिवसाच्या कामात मला समाधान दिलं काम करताना. डेफिनेटली हर ॲक्टर ने वर्सटाईल होना चाहिए. मराठीमध्ये बोललं तरी चालेल आम्हाला. प्रत्येक कलावंतानं मला असं वाटतं की विविध भूमिका केल्या पाहिजेत, म्हणजे नटाचं आयुष्य त्याच्यामुळे वाढतं. श्वासची मी केलेली भूमिका एकदम वेगळ्या पद्धतीची होती आणि आत्ता 12 तासमध्ये केलेली एकदम अँटी म्हणू आपण त्याला, इतकी विरोधाभासातली भूमिका होती. पण मला स्वतःला अशा पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात. म्हणजे मला वर्सटॅलिटी आवडते. मी माझ्यातला अभिनय किंवा अभिनेता तसं जपत आलेलो आहे आणि जपतो मी. नटाचं आयुष्य वाढवायचं असेल तर वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत. आत्ता काय मला कोणी नायकाच्या भूमिका देणार नाही, पण मला असं वाटतं गोष्टीतला नायक हा 25 वर्षाचा असला पाहिजे असं काही नाही आहे, तर तो 70 वर्षाचा पण असू शकतो. आणि मला त्याचं कौतुक वाटतं जास्त असतं की आपल्याला अशा पद्धतीच्या भूमिका करायला मिळतात. त्यामुळे मला वेगवेगळ्या भूमिका करायला लोकांनी बोलवलं, म्हणजेच मी माझ्यातल्या नटाचं आयुष्य वाढवलं असं मला वाटतं. आणि अजूनही मी म्हणजे मला आणखीन कोणी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका दिली तर मी तीसुद्धा करायला तयार आहे. त्यामुळे मी शोधत असतो की मला असं कोण वेगळ्या पद्धतीनं सिलेक्ट करतो आहे आणि सिलेक्ट करतात, लोक येतात. पण मला त्याच्या पलीकडे असं एक जाऊन सांगायचं आहे, म्हणजे सगळ्या नटांना सांगावं असं वाटतं की तुम्ही नुसते चांगले अभिनेते असून चालत नाही, तुम्ही एक चांगले पर्सन असले पाहिजेत. या 2 गोष्टी जर नटाकडे एकत्र असतील तर मला असं वाटतं नटाचं आयुष्य आणि नटाला मिळणाऱ्या भूमिका याच्यामध्ये खूप बदल होत राहतो, खूप वाढ होत राहते असं मला जाणवलं एक स्वतःला. त्यामुळे मी शक्यतो तशा पद्धतीने काम करत असतो किंवा स्वतःला जपत असतो, लोकांबरोबर चांगलं वागतो. का आज सिनेमा म्हटला म्हणजे प्रत्येक आमच्या इंडस्ट्रीमधला नट म्हणा किंवा कोणीही म्हणा की ओरबाडायला बघत असतात की आपल्याला कसं कुठून मिळेल, कसं आपल्याला लिबर्टी मिळेल. पण मला असं वाटतं तुम्ही जर चांगले वागलात तर या गोष्टी तुम्हाला मागाव्या लागत नाही, त्या तुम्हाला आपोआप समोरून मिळत असतात. आणि मला तो फरक कळला आहे आणि भूमिका करत असतानाच असा फरक कळलेला आहे. त्यामुळे कामातलं वैविध्य मी जपत आलेलो आहे. आज 12 तासमधला माणूस जो आहे तो श्वासच्या जवळ तुम्ही नेलात तर ते कॅरेक्टर इतकं डिफरंट आहे की त्याची जी करण्याची मजा नटाला येते ना, ती मी त्याच्यात अनुभवली. बिलकुल आहे. कारण कसं आहे माहिती आहे, आता ना खूप लाईफस्टाईल बदलली आहे माणसांची. माणसाला जगण्यासाठी वेज शोधावे लागतात. म्हणजे काम कोणाचं काढून घेणं किंवा काम शोधणं, मी असं नाही म्हणणार की कोणतरी त्याचं काम काढून घेतो, असं फार क्वचित होत असेल इंडस्ट्रीमध्ये. पण कामापर्यंत पोचण्यासाठी एक जीवघेणी स्पर्धा आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्याचं कारण प्रत्येकाची जीवनशैलीच बदललेली आहे. तुम्हाला आज काम नाही मिळालं तर तुम्हाला पैसे नाही मिळणार, तुम्हाला जगता येणार नाही, तुम्हाला तुमचे हप्ते फेडता येणार नाहीत. हा जो एक मानसिक आजार झालेला आहे आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांना, हा मला वाटतं जास्त डेंजर आहे, हा घातक. आणि आपण क्वालिटी जर जपली तर मला असं वाटतं या स्पर्धा होणार नाहीत, अशा पद्धतीच्या जीवघेण्या स्पर्धा होणार नाहीत. आज मी सिरियलमध्ये काम करतो, तिथेसुद्धा मला एक वेगळं विश्व बघायला मिळतं की 15-15, 16-16 तास माणसांकडून कामं करून घेतात, पण तुम्हाला त्याचे पैसे अधिक मिळत नाहीत.
तर हा कशामुळे आणि लोक करतायत ते याचं जास्त वाईट वाटतं आणि राग येतो. त्याचं कारण तुम्हाला तुमचं घर असतं, त्याच्या पलीकडे घर असतं, तुम्हाला घरी जायचं असतं, तुमच्या बायका मुलांबरोबर राहायचं असतं, पण त्याला तो सुद्धा वेळ देत नाही आहोत आपण. तुम्हाला तुमची मेंटॅलिटी जपण्यासाठी वेळ दिला जात नाहीत, कारण तुम्हाला तुमच्या मिनटाचा हिशोब तिकडे केला जातो आणि त्यासाठी माणसं आणि कलावंत आणि टेक्निशियनना वापरलं जातं, असं माझं आरोप आहे खरं तर. तर प्रत्येकाने मला असं वाटतं या गोष्टीचा कारण इंडस्ट्रीत मला माझं आयुष्य वाढवायचं आहे, मी केलेलं काम बघायचं आहे, सगळ्यांना काम मिळावं अशा इच्छेने काम करायला पाहिजे. आणि तुम्हाला काय करायचं हे तुमच्याकडे जर नक्की असेल तुमचा प्रोग्राम, तर मला असं वाटतं 8 तासाच्या कामाला 12 तास द्यावे लागणार नाही. पण आपल्याकडे काय होतं आहे की आपल्याकडे या गोष्टीची तयारीच नसते. तुम्ही जेव्हा सेटवर जाता तेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट नसतं, तुम्हाला काय बोलायचं आहे ते माहीत नसतं, तुमच्या पेपरवर तुमचं काम नसतं आणि तुम्हाला कमी पैशात काम करायचं असतं. पुन्हा तुम्ही 12 तास काम करून 16 तास काम करून तुम्हाला मला तरी कोणी आत्तापर्यंत पैसे दिलेले नाही आहेत. पण मी आता स्वतःवर माझं आता वय आहे तेवढं सांगण्याचं किंवा मला अधिकार आहे तेवढं सांगण्याचा, त्यामुळे मी आता सांगतो की नाही, मी इतक्या तासाच्या वर काम करणार नाही. तुम्हाला जर जमत असेल तर मी काम करेन. पण मला असं वाटतं लोक ऐकतात आणि लोक घेतात तुम्हाला. तुम्ही स्ट्रिक्ट असाल आणि तुम्ही गेलेले 8 तास जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर मला असं वाटतं तुमच्या मानेला कोणी नख लावण्याची हिंमत पण करणार नाही. तर तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तुम्ही जितके लूज राहाल तेवढं तुमच्यावर जास्त अत्याचार होतील. तर तुम्ही प्रत्येकाने इंडस्ट्रीतल्या काम करणाऱ्या माणसांनी याच्या गोष्टीचा विचार करा की मला माझ्या कामाव्यतिरिक्त अजून एक काम आहे घरचं किंवा घरातल्या माणसांबरोबर राहण्याचं, आणि तो माझा जगण्याचा मूलभूत हक्क आहे. आणि तो जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. तर त्यासाठी मला वाटतं प्रत्येक कलावंताने याची काळजी घ्या की मी इतके तास काम करीन, आपलं इतके तासाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही मला इतक्या तासाचेच पैसे देत आहे, तर त्यामुळे मी इतके तास करीन. मग मला जास्त पैसे मिळतात म्हणून मी 5 तास अधिक काम नाही करणार, आपण नाही करायचं. मग तुम्हाला सवय लागली जाते इंडस्ट्रीला. तर या गोष्टींचा एक हल्ला आपल्या इंडस्ट्रीवर झाला, इंडस्ट्रीला प्रत्येक माणसावर झाला असं मी म्हणतो. तर याची प्रत्येकाने काळजी घ्या. तुम्ही धड राहिला तर समोरचा धड राहील, तुम्ही विचित्र वागत राहिला तर समोरचा तुम्हाला विचित्र पद्धतीनेच समोर येणार. तर मला हे सांगायचं होतं म्हणून सांगितलं. ओके सर, श्वास जैसी फिल्म में इतने मासूम एकदम लवेबल किरदार दादाजी, बहुत जिन्हें दुनिया की मालूमात ही नहीं है वो किरदार निभाना, उसके बाद फक्त 12 तास में एक बिल्कुल डिफरेंट कितना चैलेंज था आपके लिए वो? अब कहीं नॉस्टैल्जिक होते थे कि यार मैंने श्वास जैसी फिल्म की, यार अब मैं 12 तास जिसमें बिल्कुल अलग, लोग डरे जिससे, वैसा किरदार कितना चॅलेंजिंग आपके लिए? हर भूमिका किंवा प्रत्येक भूमिका मला असं वाटतं चॅलेंज देते नटाला. मी श्वासमध्ये केलेला आजोबा आणि आता फक्त 12 तासमध्ये केलेला एक MLA, ही माणसं मी बघितलेली आहेत. आणि मला असं वाटतं नटाचं हे काम आहे की तुम्ही जगत असताना तुम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे. तुम्ही निरीक्षण, ऑब्झर्वेशन आपण म्हणतो, ऑब्झर्वेशन आपण करत नाही आहे. त्याचं कारण आम्हाला ऑब्झर्वेशन करायला वेळच नाही, कारण आमचा एक हात आणि एक कान आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. आपण बाहेर फिरताना माणसं बघत नाही, आपण कुठल्या कार्याला गेलो तर माणसं बघत नाही, आपण मार्केटला गेलो, गाडीतून फिरलो, माणसं बघत नाही. आपण माणसं बघितली पाहिजे. तुम्हाला तुमची कॅरेक्टर तुमच्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि ती तुम्हाला सांगत असतात की मी तुझं कॅरेक्टर आहे, मी तुझं कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं आपण शांतपणे जर त्यांना निरीक्षण केलं तर मला असं वाटतं आपल्याला कॅरेक्टर करणं खूप अवघड नाही. श्वासमधला म्हातारा हे माझ्या आजोबांमध्ये मी पाहिलेले आहे आणि आत्ताचा फक्त 12 तासमधला MLA तर मला सतत दिसत असतो, आपल्या शहरात दिसतो, आपल्या महाराष्ट्र राज्यात दिसतो. ही माणसं मी बघितलेली आहेत जी भरपूर सोनं अंगावर घालून फिरतात, ज्यांच्या कपड्यांच्या रंगांचं पण काही कॉम्बिनेशन नसतं, ज्यांना बोलण्याचं कल्चर नसतं की कसं बोलायचं असतं हे पण माहीत नसतं. ते मला वाटतं लाईफला खूप सोपं करून घेतात स्वतःसाठी आणि त्यांना असं वाटतं की समोरची माणसं ही कचरा आहेत आपल्यासमोर. तर ही व्यक्तिरेखा आपल्याला आजूबाजूला मिळतात आणि मला वाटतं त्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला कॅरेक्टर उभं करायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे मी सतत फिरत असताना मी बसमधून फिरलो, ट्रेनमधून फिरलो, लग्नात गेलो, मार्केटमध्ये गेलो, तरीसुद्धा मी आजूबाजूला बघत असतो आणि मला त्यातून कॅरेक्टर मिळतात जी तुम्हाला करताना मग सोपी जातात असं मला वाटतं. कलावंताचं हे काम आहे की निरीक्षण करणं, आपण ते करत नाही आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा तोच आहे की लाईफ फास्ट करून ठेवलं आहे. आपण आपल्या आजूबाजूला काय घडते बघायला आपल्याला वेळ आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं की मला काम करून पैसे घ्यायचे आहेत बस.
तर मला असं वाटतं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची डिग्निटी म्हणा, तुमची डिसेन्सी म्हणा कामातली ही हरवत चाललेलं आता. पण तुम्ही तेच कॅरेक्टर करताय. तुम्ही फक्त अंगावरचे कपडे बदलताय, दाढी मिशा लावता आणि कॅरेक्टर वेगळं करायला बघता. तसं नाही आहे. कॅरेक्टर करत असताना मला असं वाटतं माणसाने अंतर्बाह्य स्वतःला बदललं पाहिजे. मग आवाजातून बदला, बॉडी लँग्वेजमधून बदला. कॉस्ट्यूम आणि मेकअप हा तुम्हाला सप्लिमेंट आहे. आपल्याकडे हे कोण लक्षातच घेत नाही. कॅमेरासमोर काम करत असताना आपल्याला हे कळतच नाही की फक्त डोळे वापरायचे. कॅमेरा म्हणजेच डोळा आहे असं जेव्हा मला लक्षात येतं ना, तेव्हा मी माझ्या डोळ्यामध्ये ते प्राण आणले पाहिजेत आणि त्या कॅमेराला दाखवलं पाहिजे. पण आपण कॅमेरासमोर नाटकासारखी ॲक्टिंग करायला जातो आणि नाटकामध्ये गेल्यानंतर कॅमेरासारखी ॲक्टिंग करायला जातो. ह्या ज्या वेगवेगळ्या माध्यमं आहेत याचा कोण विचार करत नाही असं मला वाटतं. नटाने या प्रामुख्याने केला पाहिजे. आमच्याकडे आज कॉस्ट्यूम आणि मेकअपलाच इतका वेळ घेतला जातो की कामाचे तास कमी होतात. याच्यावर सुद्धा एक गंभीर विचार नटाने केला पाहिजे की तुम्ही शेवटी तुमचं शरीर म्हणजे तुमचं खरं शस्त्र आहे. तुमचे डोळे हे तुमचं खरं शस्त्र आहे. तुमचे कपडे आणि तुमचं मेकअप हे तुमचं खरं शस्त्र नाही. तुम्हाला ते जेव्हा बदलता येईल ना तेव्हा तुम्ही खरे ॲक्टर असाल. मग कपडे बदलून आणि दाढी मिशा वेगळ्या लावून आणि वेगवेगळे दागिने घालून कोणी ॲक्टिंग करू शकतो किंवा ते कोणालाही जमेल. मी फक्त सॉलिड दिसलं पाहिजे हा भाग महत्त्वाचा नाही. म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे पण तुम्ही परफॉर्मन्समध्ये चांगलं काय करू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला काम करताना नेहमी वाटतं. और आखिरी सवाल आपसे, क्या मैसेज देना चाहेंगे ऑडियंस से, क्यों आए और फिल्म का हिस्सा बने, स्पेशली द ऑडियंस हु लव श्वास, जिन्होंने जो आपकी एक अलग फॅन फॉलोइंग रही है? मला वाटतं फक्त 12 ताससारखे सिनेमे फार क्वचित निघतात एकतर आपल्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असं म्हणेन मी. तर हा सिनेमा एका छोट्याशा घटनेवर नेमका केला आहे म्हणजे काय केलं हे बघायला फक्त 12 तास बघितला पाहिजे. फक्त 12 तास हा कंट्रोल बजेटमध्ये राहून सुद्धा चांगला बनवता येतो हे बघण्यासाठी लोकांनी आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे सगळ्यात महत्त्व आहे. तुमची स्टोरी लाईन काय, तुमचा स्क्रीन प्ले काय, ह्या दोन गोष्टी आपल्या सिनेमाची शस्त्र असतात महत्त्वाची. आणि ती दोन शस्त्र आपल्या फक्त 12 तासची स्ट्रॉंग आहेत की सिनेमा बनवताना कशा पद्धतीनं बनवावा हे शिकण्यासाठी फक्त 12 तास बघितला तरी चालेल. थँक्यू सो मच. नमस्ते, माझं नाव आहे लीना आणि फक्त 12 तास या फिल्ममध्ये मी शीतल हे किरदार निभवते. शीतलची एका दिवसाची जर्नी दाखवली आहे. म्हणजे एका हॅपी कपलबरोबर एका दिवसामध्ये म्हणजे फक्त 12 तासामध्ये काय इन्सिडेंट घडू शकतो आणि कोणत्या म्हणजे कशा प्रकारे ती जर्नी होऊ शकते त्या लेडीची. तर त्या शीतलचा पूर्ण जर्नी जी आहे 12 तासामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत पॅरलाल शर्माजी यांनी हे किरदार इतकं ब्युटिफुली दाखवलेलं आहे की याच्यामध्ये एक व्यक्ती जो फॅमिली म्हणजे सिम्पल नॉर्मल जे पण नॉर्मली राहतो की लाईक आपण घरामध्ये आहोत, आपल्याला माहितीच नाही की नेक्स्ट मोमेंट आपल्याबरोबर काय होणार आहे. तर ही अशी कहाणी आहे की नेक्स्ट मोमेंटला काय होणार आहे हे सगळ्यांसाठी मतलब हार्ट बीटिंग आहे की काय होणार आहे. क्या उतना बांध के रखेगी फिल्म, उतना थ्रिलर होगा क्योंकि 12 घंटे की कहानी है और उन 12 घंटों में क्या क्या होता है, कितना इंगेजिंग होता है. Right. स्क्रिप्ट के बारे में, स्क्रीन के प्ले के बारे में, क्योंकि आप फिल्म का अहम हिस्सा है, कितना बांध के रखेगी ऑडियंस को फिल्म? मेरे ख्याल से मतलब मला असं वाटतं की ही फिल्म थ्रू आउट दी फिल्म स्टार्टिंग टू एंडपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की आत्ता काय होते, नेक्स्ट काय, म्हणजे कोणी याचा अंदाज नाही लावू शकणार आहे जोपर्यंत ते क्लायमॅक्स पाहत नाही तोपर्यंत. ओके, कैसा एक्सपीरियंस रहा बाकी लोगों के साथ काम एक्सपिरियन्स खूप छान राहिला आणि मला अजिबात वाटलं नाही की मी ही फिल्म करते. आय वॉज लाईक की मी एका फॅमिलीबरोबर आम्ही एक हॅपनिंग याच्यामध्ये आम्ही पूर्ण काम केलेलं आहे. आणि काम कधी सुरू झालं आणि कधी संपलं ते मला कळलंही नाही. फक्त आता आम्ही जेव्हा फिल्म बघतो त्यावेळेस आम्हाला वाटतं की वाव, आम्ही असं काम केलेलं आहे आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आमच्याकडून असं काम करून घेतलेलं आहे. सो आय एम हॅपी. या फिल्ममध्ये ज्यांनी माझ्या हजबंडचं किरदार निभवलेलं आहे, माझ्या नवऱ्याचा, तर ते जे किरदार आहे ते माझ्याशी इतकं प्रेम करतं म्हणजे लाईक मॅडली इन लव्ह. म्हणजे त्याच्या वाईफशिवाय तर दुसरं कोणी दिसतच नाही आहे. आणि ती वाईफसुद्धा इतकी खुश आहे की म्हणजे प्रत्येक स्त्रीला काय हवं असतं की माझा नवरा माझ्याशी खूप 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 प्रेम करो. आणि तशाच प्रकारे तोही माझ्याशी इतकं प्रेम करतो की मला त्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर म्हणजे इतके छान वाटते. लाईक आता असं म्हणायचं गेलं की प्रत्येक स्त्रीला हवं असतं की तिचा नवरा त्याशी खूप प्रेम करो आणि माझा नवरा या फिल्ममध्ये माझ्याशी खूप खूप प्रेम करतो.
आजोबा ही फिल्म जी आहे ती प्रत्येक घराची कहाणी आहे. जसं की आपण यंग जनरेशन आहे तर ते आपले जे पूर्वज जे आहेत, आपले जे आजोबा आहेत, या प्रत्येक गोष्टीची जी व्हॅल्यू आहे आजकालच्या याच्यामध्ये कुठे ना कुठे सगळ्या गोष्टी मिसिंग आहेत. तर ही प्रत्येक घराची कहाणी आहे आणि ही स्टोरी जी आहे ही प्रत्येकाला बांधून ठेवणारी आहे. म्हणजे याच्यामध्ये इतकं डीपली मेसेज दिलेला आहे की लाईक आत्ताची जनरेशन जी आहे त्यांना आजोबा काय आहेत हेच माहिती नाही. तर आपण या फिल्मच्या थ्रू आपण आजोबाचं इंट्रोडक्शन देतो. ये कितना इंटरेस्टिंग था. द पर्सन हु प्लेड श्वास ही इज प्लेइंग आजोबा वंस अगेन. ओके अरुण जी. अरुण सरांबरोबर माझा लास्ट फिल्मचा अनुभव तर खूप छानच राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी त्यांच्यावर जे आजोबा फिल्म करते याच्यामध्ये त्यांची टोटली भूमिका वेगळी आहे. आजोबाच प्ले करतायत ते, पण हे किरदार श्वासपेक्षा वेगळं आहे. म्हणजे त्यांची भूमिका याच्यामध्ये अजून छान आहे. फिल्म के बारे में जानना चाहूँगा और आपके किरदार के बारे में जानना चाहूँगा. आमचा जो चित्रपट आहे आजोबा द ग्रेट, या मूवीमध्ये मी आपले जे सगळ्यांचे लाडके अरुण सर आहेत त्यांच्या मुलाचा कॅरेक्टर प्ले करतो. त्यामध्ये कसं आहे, आजच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाच्या घरात आजोबा आहे पण तसं प्रेम नाही आहे. आजोबा नातवामध्ये तसं प्रेम नाही आहे. नातवाला आजोबा कुठे आहेत, आजोबाला नातू कुठे आहेत ते माहीत नाही. हेच सगळं दाखवण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटात आम्ही केला आहे. कितने इमोशनल मोमेंट थे फिल्म के अंदर, क्योंकि जैसे आपने बताया दादा और पोते की कहानी है. आज की तारीख में लोगों को फादर नहीं पता होता था, दादा तो बहुत दूर की बात है कि दादा कहाँ हैं, दादाजी. तो कितने इमोशनल मोमेंट थे और क्या चैलेंजिंग था आपके लिए काम करने के दौरान. एक सगळ्यात महत्त्वाचं अरुण सरांसोबत काम करणं तर एक मोठं चॅलेंजच आहे. आणि एक असं एक सच अ ड्रीम कम ट्रू सरांसोबत काम करणं म्हणजे. आणि त्यांना तेवढं आपल्या कॅरेक्टरला त्यांच्यासोबत तेवढं सामर्थ्य देणं. फिल्म के बारे में जानना चाहूँगा. और थ्रिलर फिल्म बॉलीवुड की अगर बात करें या मराठी इंडस्ट्री की बात करें, हर साल बहुत सी फिल्में आती हैं. क्या खास ऐसा होगा जो ऑडियंस को बांध के रखे. जैसे कि फक्त 12 तास अपने आप में एक कॉन्सेप्ट है, एक थीम है. और जब इस फिल्म की कल्पना की मैंने कि 12 तास यानी हम प्लान करते हैं बरसों का, लेकिन हमें चंद पलों का खबर नहीं होती भी आगे अगला पल क्या होने वाला है. कई सारे ऐसे इंसिडेंट, किसी हादसे हुए मेरे साथ में और मैंने देखे भी हैं. तो मुझे एक आम पब्लिक के लिए कुछ ऐसा कुछ करना था कि जो उस फिल्म के साथ जुड़ जाए. और मेरी कोशिश रही और उसमें मैं कामयाबी काफ़ी ज़्यादा रहा. इसकी वजह सिर्फ एक ही थी कि जो मेरे आइडियल हो सकते हैं अरुण नलावड़े जी थे और लीना, जिन्होंने मेरे ख्याल से एक काल्पनिक कैरेक्टर को हकीकत में उन्होंने तब्दील कर दिया है. और मुझे लगता है कि उनसे बेहतर फक्त 12 तास में शायद कोई नहीं कर सकता. और पब्लिकली मैं बोलता हूँ आपको कि ये फिल्म देखने के बाद में हर इंसान, हर परिवार सोचेगा कहीं ना कहीं मैं उस फिल्म का या उस परिवार का हिस्सा हूँ. और मैं बोल सकता हूँ कि जब फिल्म लोग देख कर आएंगे तो आँख में आंसू होगा और चेहरे पर मुस्कुराहट होगी. बस. ओके, किरदार कास्टिंग प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट. किसी फिल्म की कास्टिंग बहुत अहम भूमिका निभाती है. अरुण जी की बात करूँ या बाकी कलाकारों की बात करूँ, क्या जिस वक्त आप फिल्म पे काम कर रहे थे, आप लिख रहे थे, जहन में अरुण सर ही थे कि यू वांट्स हिम टू प्ले दिस. ना, मैं इस बारे में नहीं बोल सकता हूँ क्योंकि जब मैं एक कहानी जब लिखता हूँ, स्क्रीन में लिखता हूँ तो एक धुंधला सा एक चेहरा होता है आंखों के सामने कि इस तरह का कैरेक्टर होना चाहिए या इस तरह ऐसे चेहरा होना चाहिए. इसके लिए जब हमने पूरी कंप्लीट स्क्रिप्ट कर ली हमने, तो जो हमारे सपोर्टिंग हमारे कास्ट थे या हमारी जो हीरोइन थी लीना, इन्होंने भी कुछ सजेस्ट किया मुझे कि भाई क्यों ना कोई ऐसा चेहरा जो कुछ हटके हो, लीक से हटके हो, जो कभी नेगेटिव रोल किया ही नहीं हो और उनको हम कुछ करवाते हैं. और मुझे लगता है कि उनका सजेशन और मेरी हाँ और दोनों का मेरा जो संगम रहा वो है अरुण जी का रोल. ओके, ये कितना चैलेंजिंग रहा, क्योंकि वक्त 12 तास कंप्लीट उनके किरदार के बारे में जानना. जब उनको ब्रीफ करा गया, जो श्वास जैसी फिल्म कर चुके हैं ना, एक अलग लेवल की फिल्म करने के बाद आप उनको सीधा दबंग दिखा देते हैं, एमएलए बना देते हैं और गैंगस्टर बना देते हैं, उनका क्या रिएक्शन था. और व्हेन यू ब्रीफ हिम कि ये नरेट करा आपने. मुझे लगता है कि अरुण जी जैसे सीनियर कलाकार के लिए कोई ज़्यादा वक्त लगता नहीं है उनको समझाने के लिए कि वो रोल क्या है और मैं क्या करने वाला हूँ. हाँ, ये अलग बात है कि मेरी उनके साथ ये पहली फिल्म थी और
उन्हें भी देखना था भाई कि जो बंदा मुझे नरेशन दे रहा है, बता रहा है कि कहानी के बारे में बता रहा है, सीन के बारे में बता रहा है, तो क्या रियल में वो बंदा उतना कर सकता है। लेकिन उनका भरोसा और मेरा आत्मविश्वास और अरुण जी का जो किरदार रहा है वो बिल्कुल अलग है, आज से अलग है बिल्कुल। जो मेरा मानना है कि फिल्म मेकिंग लोग शुरुआत में क्या करते हैं कि जो भी पैसा है पानी की तरह बहा देते हैं। मेकिंग में मतलब कि जहाँ खर्चा लाखों का है वहाँ करोड़ों खर्चा कर देते हैं। मेरा ये मानना है कि अगर हम मेकिंग में कॉस्ट कटिंग करें तो आपके फिल्म पे कोई असर भी ना पड़े और एक अच्छी बेहतरीन फिल्म बनने के बाद में मेरे ख्याल से इतनी सारी बड़ी कंपनियां हैं, मल्टीनेशनल कंपनियां हैं, कॉर्पोरेट कंपनियां हैं और अच्छी फिल्म को वो सपोर्ट करेंगे और इसी उम्मीद से मैंने ये फिल्म की मेकिंग की है। और जहाँ तक मैं जानता हूँ कि ये फिल्म बहुत लार्ज स्केल में हम रिलीज़ करेंगे और कई लोगों का मुझे सहयोग है, क्योंकि जब आप एक शून्य से एक जग निर्माण करते हैं आप, तो कहीं ना कहीं लोगों को उसको सपोर्ट करना ही पड़ता है। और 12 ताश जो है मुझे लगता है कि जो मैंने किया है, जिस बजट में किया है, जिस समय में टाइमिंग में किया है मैंने, ये लोगों के लिए एक मिसाल हो जाएगी ये फिल्म। पहले तो मैं ये कहूँगा कि ये जो फिल्म मेरी है आजोबा माझे ग्रेट, ये भी जैसे कहा कि फक्त 12 ताश, उसके बाद जैसे कि आजोबा माझे ग्रेट, कहानी ही अपने आप में प्ले करती है टाइटल को लेके। मैंने हर रिश्ते को बड़े करीब से देखा है, चाहे पति पत्नी का हो, माँ बेटे का हो, भाई बहन का हो। लेकिन अगर मेरी नज़र से कोई देखे कि रिश्ता सबसे अहम, बहुत ही नाजुक, बहुत ही मासूम, वो है रिश्ता दादा और पोते का, क्योंकि एक ज़िंदगी का अंत की तरफ बढ़ रहा है और एक शुरुआत करने जा रहा है। अगर दोनों चीज़ों को हम अगर कंपेयर करें तो वो जब मिलन होता है बड़ा प्यारा होता है, क्योंकि दादा जो है अपना अक्स देखता है उस पोते में और पोता भी कहीं ना कहीं दादा के साथ एक अच्छे बॉन्डिंग के साथ उनकी लाइफ को शेयर करता है, उनके अनुभव को शेयर करता है वो। लेकिन मैंने जो देखा कि आजकल ये रिश्तों में बहुत दूरियां आ गई हैं, पोता कहीं और है, दादा कहीं और हैं। पोता को पता भी नहीं कि भाई दादा मीन्स क्या है। मुझे लगता है कि दादा और पोते के रिश्ते को संभालने के लिए उस पिता की भूमिका बहुत अहम होती है, जो बेटा भी है और क्या कहते हैं उसको, पुत्र भी है। तो हाँ जी प्लीज कंटिन्यू। हाँ, तो मुझे लगता है कि एक बहुत बड़ी जिम्मेदारी हम उठा के लेके जा रहे हैं अपने कंधों पे, क्योंकि इस जिम्मेदारी में मेरे जो को आर्टिस्ट हैं, सपोर्टिंग है, जितने भी हमारे यूनिट है पूरा सपोर्ट कर रही है। जैसे मैंने 12 ताश बनाई है, उससे कहीं बेहतर मैं चाहूँगा कि आजोबा की मेकिंग हो और लोगों तक ये खूबसूरत पिक्चर जाए, जहाँ पे एक बच्चा, एक जवान और एक बुजुर्ग एक साथ बैठ के फिल्म का मतलब आनंद लें। आपको नहीं लगता, मतलब आई डोंट नो, टुडे वी हैव जस्ट स्टार्टेड, आज मुहूर्त है फिल्म का जी। फिल्म की शुरुआत आप कर रहे हैं, फिल्म बनने के बाद आपको लगता है फिल्म को, क्योंकि अरुण जी फिल्म का हिस्सा है, क्योंकि वो श्वास कर चुके हैं, फिल्म को एक फेस्टिवल का दौरा कराएं, उसके बाद कमर्शियली रिलीज पे लाएं? मुझे लगता है कि हमारी ऑडियंस ही हमारा फेस्टिवल है और अगर एक बार ऑडियंस ने अपनी मुहर लगा दी रजामंदी की, तो हमारे लिए वही अवार्ड है। और मुझे पूरा यकीन है कि ये फिल्म कुछ अलग होगी, कुछ अलग जाएगी और लोग इसे अलग अंदाज में लेके जाएंगे और हर परिवार इसको अपना एक हिस्सा बना रखेगा इस फिल्म को। आपको लगता है फिल्म का कंपैरिजन जरूर होगा, क्योंकि मैं हो सकता है अभी आपको रिपीट कर रहा हूँ, अरुण साहब श्वास कर चुके हैं, फिर दादा बन रहे हैं, और कंपैरिजन जरूर होगा कि वो बेहतर था कि ये बेहतर? जी हाँ, जी हाँ, जी बिल्कुल, आपने सही सवाल किया आपने, क्योंकि जब ये फिल्म लोगों के पास आएगी उससे पहले लोग बोलेंगे भाई ये श्वास और आजोबा सेम क्या है, तो मैं कहूँगा कि सेम कुछ भी नहीं है। क्योंकि श्वास में एक मजबूर दादा और एक बीमार पोता, ये इनकी कहानी थी, जबकि यहाँ बिल्कुल उल्टा है कि एक दबंग दादा और उससे भी कई दबंग उनका पोता, और इनका जो केमिस्ट्री है मेरे ख्याल से कमाल है, लोगों को हंसाएगी भी, रुलाएगी भी, और मुझे लगता है कि इससे बेटर कुछ नहीं हो सकता है इस रिश्ते के लिए। क्या आपको लगता है ये उनका दबंग होना, वो बाहुबली होना, वो फिल्म को अलग करता है? और इमोशन तो सेम ही होते हैं, इमोशंस आर यूनिवर्सल, जी जी, कहीं भी चले जाइए, ऑल ओवर द वर्ल्ड। देखिए क्या होता है ना कि एक पिता जब पुत्र से कुछ ख्वाहिशें रखता है, कुछ उम्मीदें रखता है कि भाई कि मेरा बेटा कुछ ऐसा हो, कुछ ऐसा करे, और कभी उस बेटे ने उनके खिलाफ कुछ कर लिया, तो जाहिर सी बात है कि ये जो पिता होता है उनको दुख होता है भाई कि मेरे सपनों के साथ बच्चा खेल रहा है मेरे साथ, और यही वजह है कि वो दूरियाँ बढ़ जाती हैं।
भले ही अरुण जी एक दबंग पिता रहे हैं, लेकिन कहते हैं कि पहाड़ कितना भी बड़ा सत्य क्यों न हो, लेकिन एक हल्का सा जो है भूकंप जो पोते के रूप में आया है उस पहाड़ को हिला देता है और उन्हें अपने उसूलों, अपने आदर्श से उनकी पटरी से उठा देता है उनको। ये है कहानी आजोबा। थैंक यू सो मच।